भारंग्याची भाजी काढण्यासाठी शेतात श्रावणी आमची भाजी काढते भारंग्याची. श्रावणी दाखव. हां, वरच्या कवळ्या कवळ्या डिऱ्या असतात त्या तोडायच्या असतात, जास्त झून घ्यायचे नाहीत. भाजी काढते भारंग्याची. हां, भाजी चिरून धुवून घेतली स्वच्छ. आता ती आपल्याला उकडायची आहे, उकडून घ्यायची. भारंग्याची भाजी शिजवून घेतली. आता तिला फोडणी द्यायची, पिळून काढायचं पाणी त्याच्यातला. तर काढून घेतोय पाणी गाळून. असं पिवळं पिवळं पाणी निघालंय ना, शिजवायलाच लागते. याच्या भाजीची फोडणीची तयारी पूर्ण झाली. आता आपण चांगला तेल तापलंय, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकणार आहोत. या भाजीला काही वेगळं टाकायची गरज नाही, कांद्यामध्येच फोडणी द्यायची फक्त. काही लोक याच्यामध्ये तिलकुट पण टाकतात, पण आम्ही टाकणार नाही. एकदम साध्या पद्धतीची, एकदम साध्या पद्धतीची. चांगला तापलाय, त्याच्यामध्ये लसूण टाकले. लसूण लाल झाली चांगली की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल झालाय तेलामध्ये. आता आपण मसाले टाकणार आहोत. हा तिखटवाला तिखट टाकलाय, बेडगी मिरचीचं तिखट, हळद आणि मीठ. ते जे टाकले तिखट मीठ हळद, ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे, कांद्यामध्ये आणि तेलामध्ये. आता भाजी जी आपण मगाशी उकळून घेतले भारंग्याची, ती पिळून ह्याच्यात टाकायची तेलामध्ये कांद्यामध्ये. शिजवलेली आहे ना, उकडलेली, तिला काही वेळ नाही लागत. वेळ नाही लागत. भाजी शिजून तयार झालेली आहे. आता ती ताटामध्ये काढून घ्यायची. खाण्यासाठी तयार झाली भाजी. आता ही तांदळाच्या भाकरी